आज आपण झणझणीत पाटवडी रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. सहज कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत मी सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, नागपुरियन फूड या माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 3 ते 4 कांदे लांब कापून घेतलेले आहे. कढईमध्ये थोडं तेल घालून कांदे भाजून घ्यायचे आहे. कांदे भाजत असताना खूप जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही. कांदे सॉफ्ट झाले की काढून घ्यायचा. त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून चण्याची डाळ आणि सुक्या नारळाचे काप केलेले आहे ते घालूया. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ते परतून घ्यायचं. आता त्यामध्ये अख्खे धने घेतलेले आहे ते घालायचे आणि परतून घ्यायचं. हलका ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचा आहे. या सर्व मिश्रणाची पेस्ट करून घ्यायची आहे. फोडणीसाठी तेल गरम करूया. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. ग्रेव्हीसाठी काही सुके मसाले घ्यायचे आहे. तिखट, धने पावडर, हळद, गोडा मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडं जिरं आणि अर्धा कांदा घालायचा. जास्त कांदा घालायचा नाही, कारण आपण कांद्याची पेस्ट पण करून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करून घेऊया. आता यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची. कांद्याची पेस्ट वेगळी तयार करायची आहे आणि डाळ, धने आणि सुकं नारळ याची वेगळी पेस्ट तयार करायची आहे. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, करपू द्यायचं नाही. वाटण शिजलं हे कसं ओळखायचं? पातेल्याच्या तळाला मसाला चिकटत नाही आणि अशा प्रकारे तेल दिसायला सुरुवात होते. आता यामध्ये सुके मसाले घालून मिक्स करून घ्यायचं आहे. साधारणतः 1 मिनिटापर्यंत मिक्स करत राहायचं आहे. पाटवडी रस्सा म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच. चवीमध्ये पुन्हा एक भर म्हणजे चुलीवरचा पाटवडी रस्सा. मसाला शिजलेला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालून मिक्स करून घेऊया. मी इथे टोमॅटोचे काप करून घेतलेले आहे. तुम्ही टोमॅटो प्युरी पण घेऊ शकता. आता या स्टेजवर यामध्ये सुकं नारळ, डाळ आणि धने याची पेस्ट केली आहे ते घालायची. हे वाटण जास्त वेळ शिजवायची गरज नाही, कारण हे सर्व आपण आधीच भाजून घेतलं होतं. 2 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं. भाजीसाठी गरम पाणीच वापरायचं आहे, त्यामुळे चव खूप छान लागते. मसाला शिजला की त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही तयार करायची आहे तेवढं पाणी घालायचं आणि मिक्स करून उकळी येऊ द्यायची. पाटवडी बनवण्यासाठी बेसन घ्यायचं आहे. त्यामध्ये तिखट घालायचं. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. जिरं घालायचं. सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा आहे. थोडं तेल घेऊन उंडा छान मळून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे. वडी खूप जाड पण करायची नाही, शिजायला वेळ लागते, आणि पातळही करायची नाही, नाहीतर ग्रेव्हीमध्ये तुटते. लाटून झाल्यानंतर हव्या त्या साईजमध्ये वड्या पाडून घ्यायच्या. रस्स्याला उकड आली की त्यामध्ये सोडायच्या. वड्या 5 ते 7 मिनिटापर्यंत शिजू द्यायच्या आहे. वड्या जसजशा शिजतात तसतशा वर यायला सुरुवात होते. भाजी शिजून तयार झालेली आहे. भाजी चुलीच्या खाली उतरवल्यानंतर त्यामध्ये थोडा गोडा मसाला घालायचा. झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि हो, माझ्या या पद्धतीने बनवून तर बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.